सरकारनं तारीख दिली आहे। एक प्रकारे असं म्हणतो की होप्स क्रिएट झालेले आहेत। या तारखेनं काय झालंय तर या राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांच्या मनात तुम्ही आशा निर्माण केलेली आहे। पण विरोधकांना मात्र अजूनही तुमच्या हेतूबद्दल शंका वाटते। त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? खरं म्हणजे काय आहे की देवेंद्रजी फडणवीसांनी प्रत्येक वेळेला प्रत्येक आंदोलनामध्ये सकारात्मक भूमिका घेतली। 2014 ते 2019 मध्ये अजित नवले यांचा लॉंग मार्च जो आला होता, त्या लॉंग मार्चला सुद्धा आझाद मैदानामध्ये सगळे आदिवासी शेतकरी त्यांना येऊ दिलं आणि त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांच्या पण मागण्या ज्या काही होत्या त्या मान्य केल्या आणि अजित नवले यांनी आंदोलन पाठिंबा दिला आणि त्या आंदोलकांना रेल्वेनी बसनी पाठवण्याची व्यवस्था सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी केली। मनोज जरांगे यांचं आंदोलन झालं। मनोज जरांगेच्या आंदोलनामध्ये मुंबई धरल्या गेली, परंतु मुंबईला जरी त्रास झाला तरी त्या आंदोलनाच्या भावना समजून त्यावर तोडगा काढण्यात आला। त्याही वेळेला म्हटलं गेलं की मनोज जरांगेच्या आंदोलनामध्ये देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की नाही म्हटलं, अनेक लोकांनी म्हटलं, परंतु आज दिसत आहे की ओबीसीची पण फसवणूक नाही झाली, मराठ्यांची पण फसवणूक नाही झाली आणि आता बच्चू कडूंचं आंदोलन झालं। बच्चू कडूंच्या आंदोलनामध्ये नागपूरमध्ये चक्काजाम झाला, 22 किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या, लोकांना त्रास झाला, परंतु शेतकऱ्यांसाठी आंदोलन तुम्ही येऊ दिल्या, तुम्ही सगळ्या येऊ दिल्या आंदोलन। किशोर भाऊ त्यांचं म्हणणं मला पूर्ण ऐकू द्या, कारण काय झालं आता तिघं विरुद्ध एक आहेत, मला त्यांना वेळ देणं भाग आहे। किशोरजी तिवारी म्हातारा झालाय नाही, एक तर काही तुम्ही आंदोलन केलेलं नाही किशोरजी तिवारी, आणि त्याच्यामुळे तुम्हाला बोलायचा अधिकार नाही। तुम्ही हे देवाभावनी केलेलं आंदोलन आहे, देवाभावनी केलेलं आंदोलन आहे। आता तो अनिल माझ्यात फसला, हे देवाभावनी केलेलं आंदोलन आहे आणि विरोधकाची तोफ कमी व्हावी म्हणून त्यांनी केलेलं आंदोलन आहे। किशोर भाऊ प्लीज माझी विनंती आहे, मी तुम्हाला पुरेसा वेळ दिलाय। आपण काय मुद्दा राहतो आरोप प्रत्यारोपाच्या याच्यामध्ये। अनिल भाऊ तुमची भूमिका मांडा, कारण आता ते आंदोलन केलं, 2 दिवस झाले, त्यांची मागणी होती की चर्चा केली पाहिजे सरकारने, 2 मंत्री गेले। देवेंद्रजी फडणवीस अमरावतीला स्वर्गीय रातोडे यांचा कार्यक्रम करून मुंबईला गेल्यानंतर सर्व लोकांना तिथे बोलावलं, सांगोपांग चर्चा झाली, त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा आहे, त्याचे फोटो सुद्धा आले आणि सगळेच जण होते तिथे उपस्थित। राजू शेट्टी होते, अजित नवले होते, सर्वजण उपस्थित होते। त्यामध्ये ती तारीख दिली आणि सर्वांचं समाधान होईल, कारण की यामध्ये प्रेस्टिज करण्याचा इश्यूज नाही की बच्चू कडू जिंकतात आहे की देवेंद्र फडणवीस जिंकतात आहे, की यामध्ये शेतकरी महत्वाचा घटक आहे आणि त्यामुळं यावर शंकाही कोणी घेऊ नये। आणि शंका घेत असेल तर ते लोक आहेत लोकशाहीमध्ये आंदोलन करण्यासाठी, मग तेवढाच ते तर ईव्हीएमच्या पाठीमागे लागलेले आहे, त्यांचा कॉन्फिडन्स गेलेला आहे, काँग्रेसचा कॉन्फिडन्स गेलेला आहे। ते सोडूया, आपण राजकीय चर्चा नको, त्याच्यासाठी वेगळी कुस्ती काय वेगळा आखाडा करूया आपण ते। अनिल भाऊ म्हणतो की 30 तारीख आंदोलनाचं मी जे ऑब्झर्वेशन केलं 30 जून तिन्ही आंदोलनामध्ये आंदोलकांचा सन्मान देवेंद्र फडणवीसांनी राखलेला आहे। ते अजित नवलेंचं आंदोलन असो, ते मनोज जरांगेचं आंदोलन असो, की ते बच्चू कडूंचं आंदोलन असो, आणि त्यामुळं कोणतंही आंदोलन दडपण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेला नाही किंवा कोणत्या शेतकऱ्याला इजा होईल असंही केलं गेलं नाही तिन्ही आंदोलनामध्ये। आणि मग तिन्ही आंदोलनाला काय मी येतो तुमच्याकडे, मला तिन्ही आंदोलनाला काय म्हणणार तुम्ही, आणि म्हणून या गोष्टीत अर्थ नाही। राज्य कसं चालवावं हे देवेंद्रजी फडणवीसांना अतिशय चांगल्या तऱ्हेने माहित आहे की लोकशाही पद्धतीने कसं राज्य चालवावं, सरकार कसं चालवावं माहित आहे, आणि गुवाहाटी सुरत मार्गे कसं चालवावं माहित आहे। गोष्टही लक्षात ठेवा की अडाणीचे 5,000 कोटी घेऊन सरकार प्लीज माझी विनंती आहे आपल्याला 30,000 कोटी रुपये, 35,000 तुझ्या विनंतीला मान देतो, तालुके तोडले होते, विनंतीला मान देतो थँक्यू अनिल बोंडेला। आणि त्याशिवाय मुख्यमंत्र्यांचं जे शेतकऱ्यांना 6,000 रुपये देतात प्रधानमंत्र्यांच्या सोबत, ते सुद्धा सुरू ठेवले। उपकार करता काय, कापसाला पूर्ण भाव द्या, कापूस पूर्ण घ्या, अरे सोयाबीन देणं सुरू करा, कापूस आणि कर्ज माफी आज द्या,
सर्वांचा सातबारा गोरा करा. एक 30 माणूस जून तारीख करतोय, चांगली होती काय? त्याचं कौतुक लाडक्या खरं म्हणजे बहिणीचे किशोर पैसे तिवारी यांनी पाठवा. केलं पाहिजे. किशोर लाडक्या तिवारी यांनी बहिणीचे केलं पाहिजे. पैसे ते न पाठवा. करता तिच्या त्याच्यामध्ये फक्त लोकांबरोबर चिंता, अनिल बोंडे राहू कुशलता, नका. जसे युवक सारख्या कृषी करतात. मंत्री राहिले, त्याप्रमाणे खासदार शंका घेतात. राहिले, आणि आता घरी त्याच्यामुळे नाही जा. नाही एक मिनिट यांना- हनुमानजी यांना- हनुमानजी मी दोघांनाही थांबवतोय. त्यांना कधी शेतकऱ्यांचा विश्वास घरी संपादन बसा, घरी करता बसा. येणार नाही. बाबा घरी बस, त्यांचा घरी विश्वास बस. संपादन करता येणार नाही, नाही, एवढं नाही. नक्की आहे. हनुमानजी जो तोडगा निघाला त्या तोडग्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? अखेर सरकारनं हे तरी स्पष्ट केलं की आम्ही कर्जमाफी देणार आहोत आणि त्याची तारीख सुद्धा सांगितली. कालपर्यंत तुम्ही हेच सांगत होता की आम्हाला तारीख हवी आहे आणि तुमचाही आंदोलनाला पाठिंबा होता. विलासजी, कालचं आंदोलन आणि त्या आंदोलनाला सरकारला सामोरी गेलेली समिती आणि त्यातून बाहेर आलेली आजची कर्जमाफीच्या मुद्द्यावर दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी सूचना करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची जी कमिटी नेमली, तर हे सगळं मराठी भाषेमध्ये, आमच्या गावाकडच्या भाषेमध्ये याला लबाडा घरचं अवतरण म्हणतात. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. बावनकुळे साहेब महत्वाचे मंत्री आहेत, अजितदादा महत्वाचे मंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब महत्वाचे मंत्री आहेत, हे सरकारचा चेहरा आहेत. या तिघांची विधानं जर तुम्ही पाहिली तर ही कर्जमाफी ते देणार नाहीत याची खात्री पटते. आता ते म्हणले काय, ह्याच्यावर विश्वास ठेवायचा असेल तर गृहमंत्री अमित शहा साहेब, नरेंद्र मोदी साहेब कर्जमाफी देतो म्हणाले होते. त्यांच्या शब्दासाठी आम्हाला आंदोलन करावी लागली. त्यामुळे ते म्हणले काय, त्याच्यापेक्षा ते पावलं काय उचलतायत याकडे आपण लक्ष देऊ. बावनकुळे साहेब आज म्हणाले की ज्या शेतकऱ्यांना खरंच गरज आहे त्यांना आम्ही कर्जमाफी देऊ. माझा साधा प्रश्न आहे की तुम्ही धाराशिव तालुक्यामधल्या सुंबा गावामध्ये माझ्या चला, लातूर मधल्या एखाद्या कवठा गावामध्ये चला, तुम्ही तिकडे निलंग्यामध्ये चला आणि दाखवा बरं गावामध्ये खरं गरज असलेला शेतकरी आणि खोटी गरज असलेला शेतकरी. नाशिक भागामधल्या कांद्याची निर्यात बंदी लादून तुम्ही त्याही शेतकऱ्याला पिचवलंयच ना. सोयाबीनला हमी भावानं खरेदी तुम्ही अजून चालू केली नाही, तोही पिचलेला आहे. आणि जळगावमध्ये जो कापूस पिकवतो, बीडमध्ये कापूस पिकवतो, त्याही शेतकऱ्याला फसवलंय. धानाचा शेतकरी विदर्भामधला, बोंडे साहेब इथं बसलेले आहेत, कृषी मंत्री होते, त्यांनाही माहित आहे धानाचा शेतकरी अडचणीत आहे. मग जे बावनकुळे साहेब खरा शेतकरी कर्जमाफीची गरज असलेला आणि खोटा शेतकरी कर्जमाफीची गरज असलेला हा वाद का निर्माण करतायत यांच्या हेतूवर म्हणून संशय येतोय. दुसरा संशय, खुद्द देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पुण्यामध्ये सांगितलं माध्यमांना बोलताना की कर्जमाफी केली की म्हणे बँकांना पैसा जातो. 9वीच्या अर्थशास्त्रामधल्या विद्यार्थ्या सुद्धा कळतं की कर्जमाफी दिल्यानंतर बँका शेतकऱ्यांना पुन्हा तातडीनं कर्ज द्यायला मोकळ्या होतात, बँकांना कर्ज देता येतात, शेतकऱ्यांना रब्बीला पेरायला पैसे मिळतात. त्यामुळे हे बँकांना पैसे द्यायचं जे नरेटिव्ह, फेक नरेटिव्ह फडणवीस साहेब पुन्हा पुन्हा बोलतायत ते साफ खोटं आहे. शेतकऱ्यांना थेट पैसे मिळणार आहेत. तुम्ही 2017ला केली होती ना कर्जमाफी फडणवीस साहेबांनी, 44 लाख शेतकऱ्याला कर्जमाफी केली होती, 1.5 लाख रुपयाचं कर्ज माफ केलं. त्यावेळेस तुम्ही बँकांचे खिचे बदले होते का? 2020ला उद्धव साहेब ठाकरे, आम्ही सगळे सरकारमध्ये होतो, 34,000-35,000 कोटीची कर्जमाफी केली ना आम्ही. त्यावेळेस शेतकऱ्याला मिळालेले पैसे आम्ही बँकांना दिले. ते मनमोहन सिंग साहेबांनी बँकांना पैसे दिले. तुम्ही काल नव्हतात हनुमानजी, काल तुम्ही नव्हतात. त्या कर्जमाफीतले सुद्धा हजारो कोटी रुपये अजून देणं बाकी आहे. त्याच्याबद्दल शेतकरी कोर्टात गेलेत, अवमान याचिका दाखल केली, उत्तर द्यायला कोणी तयार नाहीये. शेतकरी अविश्वास, सरकार कुठलंही असू द्या, निर्णय होतो पण अंमलबजावणी होत असताना त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना नेहमी अडचणी आणि त्या सगळ्या संकटाचा सामना करावा लागतो. त्याला ती विलासजी थोडं प्लीज करा. देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी होती, उद्धव साहेबांनी दिलेली महात्मा फुले कर्जमाफी होती आणि केंद्र सरकारची मनमोहन सिंग साहेबांनी ज्या 2017ची जी कर्जमाफी झाली त्या विरोधात शेतकरी कोर्टामध्ये गेलेले, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मी म्हणतो की यांची कृती काय आहे त्याच्यावर. आणि तिसरं उदाहरण सांगतो की अतिवृष्टीची मदत देणं ही आमची प्राथमिकता आहे असं फडणवीस साहेब काल म्हणाले, आज म्हणाले. अतिवृष्टीची मदत आणि कर्जमाफी हे दोन विषय ठरवून एकत्र आणले जात आहेत, काहीही संबंध नाही. अतिवृष्टीने झालंच असेल तर कर्जबाजारी शेतकऱ्याचं संकट, दुःख आणि कर्ज दुप्पट झालं. त्यामुळे ती फेडण्यासाठी NDRF आहे ना, SDRF आहे ना, मोदी साहेब बसलेत ना, केंद्र सरकार बसलंय ना, ते का देत नाहीत पॅकेज? ठीक आहे, मी विचारतो अनिल भाऊ, मला सांगा, आज राज्य आर्थिक संकटात आहे. तुम्ही राजकीय अभिनिवेश सोडा बाजूला, ते विरोधक आहेत, ते तुमच्यावर टीका करतील, पण तटस्थपणे जर बघायचं झालं तर ही गोष्ट सामान्यातल्या सामान्य माणसाला कळेल की तुमची काय तारेवरची कसरत सरकार चालवताना आहे, आर्थिक काय परिस्थिती आहे, हे याच्याबद्दल दुमत नाही. अशा वेळी राज्य आर्थिक संकटात असताना
मग केंद्रामध्ये जाऊन मोठ्या प्रकारचं एखादी मदतीचं पॅकेज आणून ह्या प्रश्नावर मार्ग निघू शकत नाही का? किंवा मग नाही, बरोबर- या बरोबर आहे. दृष्टीने तुम्ही करताय? बरोबर आहे, टीका करायला काही लागत नाही. परंतु सरकारमध्ये असताना एनडीआरएफचे नॉर्म यांनाही माहित आहे. एनडीआरएफचे नॉर्म पहिल्यांदा नरेंद्रजी मोदी यांनी वाढवले, परंतु एनडीआरएफच्या नॉर्म्सच्या पुढे जाऊन मदत केलेली आहे. म्हणजे ती राज्य सरकार स्वतः करते. त्यामध्ये 10,000 प्रति हेक्टर रब्बीचे आहे ते आहे, मनरेगामधून ते करतो आहे आपण खरडलेल्या जमिनीसाठी ते अलग. त्याशिवाय 2 हेक्टरची जी मदत होती ती 3 हेक्टरची केलेली आहे. म्हणजे राज्य सरकारचं जास्त काम करताय, स्वतःच्या अंगावर बोजा घेतोय, तर ते स्वागत नाही करायचं का त्याचं? कारण की केंद्र सरकार तर सर्व राज्यांना एनडीआरएफच्या नॉर्म्सप्रमाणे मदत करणार, 2 हेक्टर पर्यंत मदत करणार आणि मग त्याच्या पलीकडे जाऊन आपण शेतकऱ्यांना मदत करतोय, तर तिथे चांगली गोष्ट आहे ना. नाही, ती काही त्याच्याबद्दल वाईट गोष्ट आहे. दुमतच आणि नाही, निश्चित. सर्वात महत्वाची गोष्ट यांना हे सांगायचं आहे की कर्ज असलेला शेतकरी असो किंवा बिगर कर्ज असलेला असो, कोणताही शेतकरी असो जो संकटात सापडला त्याला पहिल्यांदा सावरणं आवश्यक आहे. आता जून 2026 पर्यंतची तारीख दिली, त्यापर्यंतची जी कर्जमाफी राहील त्याच्यासाठी समिती नेमली आहे की जे शेतकरी यामध्ये पिसलेले आहे. आता हे म्हणतात अरे नोकरी करणारा माणूस आहे, मी डॉक्टर माणूस आहे, मी जर कर्ज घेतलं असेल तर मी भरू नाही का? ज्याच्याकडे दुसरं उत्पन्न आहे, इन्कम टॅक्स साठी जर का घेत असतील बाकीचे लोक, काही उद्योगातले लोक घेत असतील तर त्यांचं कर्ज माफ करायचं का? हा